Hello everyone. In last lecture, we discussed about the virtual ground and virtual short concept. And using that concept, now we derive the different applications. So from today's lecture, we discuss the linear applications of operation amplifier. Now, why it is called linear? Because these applications are related to closed loop feedback. Again, in closed loop feedback, there are two types, पॉझिटिव्ह फीडबॅक अँड निगेटिव्ह फीडबॅक. हे लक्षात घ्या. आणि मोस्टली आपण निगेटिव्ह फीडबॅक यूज करतो. दॅट मीन्स दी आउटपुट इज कनेक्टेड विथ व्हॉट, दी इन्व्हर्टिंग टर्मिनल. त्यालाच काय म्हणतो आपण, निगेटिव्ह फीडबॅक म्हणतो. ज्यावेळी आउटपुट आणि निगेटिव्ह टर्मिनल म्हणजेच कुठलं इन्व्हर्टिंग टर्मिनल याच्यामध्ये ज्यावेळी रिलेशन असतं, त्या रिलेशनलाच आपण फीडबॅक म्हणतो. आणि ते फीडबॅकचं रिलेशन जे आहे ते निगेटिव्ह फीडबॅक असं म्हणलं जातं. आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन अँप्लिफायरला दोन इनपुट आहेत, एक इन्व्हर्टिंग आणि दुसरं कुठलं असतं, नॉन इन्व्हर्टिंग. सो इन्व्हर्टिंग म्हणजे निगेटिव्ह आणि नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळी आउटपुट आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये एखादं रिलेशन असेल किंवा तिथे एखादं लूप असेल, युझिंग रेझिस्टर असेल, युझिंग वायर असेल, युझिंग कॅपॅसिटर असेल, व्हॉट एव्हर, सो दिस इज कन्सिस्ट व्हॉट, अ फीडबॅक. But it is connected with what, output with respect to negative terminal. That's why it is called negative feedback in closed loop. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आउटपुट कनेक्टेड विथ पॉझिटिव्ह टर्मिनल, दॅट मीन्स व्हॉट, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. सो ज्यावेळी आउटपुट आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये रिलेशन असेल त्यावेळी विथ फीडबॅक, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह फीडबॅक इन क्लोज लूप अँप्लिफायर. सो हे लक्षात घ्या की आपण मोस्टली निगेटिव्ह फीडबॅक ऑपरेशन अँप्लिफायर यूज करतो. याचा अर्थ असा नाही की आपण पॉझिटिव्ह यूज करत नाही, पॉझिटिव्ह फीडबॅक सुद्धा यूज करतो आपण इन स्मिथ ट्रिगर. ओके, स्मिथ ट्रिगर मध्ये आपण पॉझिटिव्ह क्लोज लूप किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक क्लोज लूप अँप्लिफायर यूज करतो, हे लक्षात घ्या. तर हे काही ऍप्लिकेशन्स आहेत जे ह्या निगेटिव्ह फीडबॅकवर रन होतात. ते ऍप्लिकेशन्स आपण आजपासून बघणार आहोत. तर त्यामधलं जे पहिलं ऍप्लिकेशन आहे पाहणं, दॅट इज इन्व्हर्टिंग अँप्लिफायर. सो दिस इज अंडर लिनियर ऍप्लिकेशन अँड दिस इज फर्स्ट ऍप्लिकेशन इन ऑपरेशन अँप्लिफायर, दॅट इज इन्व्हर्टिंग अँप्लिफायर. नाउ व्हाय इट इज कॉल्ड इन्व्हर्टिंग अँप्लिफायर, दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. त्याला इन्व्हर्टिंग अँप्लिफायर का म्हणायचं? बिकॉज वी कॅन प्रोव्हाइड हिअर इनपुट टू इन्व्हर्टिंग टर्मिनल. What I said, we can provide here input to inverting terminal, and that's why its name is inverting amplifier. Remember that. इथं जे आपण इनपुट प्रोव्हाइड करतोय बाळांनो, ते इन्व्हर्टिंग टर्मिनलला प्रोव्हाइड करतोय. ऑब्विसली वी कॅन यूज हिअर निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे मी आताच सांगितलं, आउटपुट आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये जर एखादा रेझिस्टन्स किंवा एखादं लूप असेल, ओके, लूप काही असू शकतं, इट इज अ सिंगल वायर, ओके, किंवा मी काय म्हणलं की एखादा रेझिस्टर असेल किंवा एखादा कॅपॅसिटर असेल, लूप काही असू शकतं. सो ज्यावेळी हे निगेटिव्ह टर्मिनलची कनेक्टेड लूप असतं त्यावेळी आपण निगेटिव्ह फीडबॅक म्हणतो. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलची ज्यावेळी कनेक्टेड लूप असतं त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतो. ओके, सो दिस इन्व्हर्टिंग अँप्लिफायर कन्सिस्ट द निगेटिव्ह फीडबॅक, दॅट मीन्स देयर इज अ कनेक्शन बिटवीन द आउटपुट अँड द इन्व्हर्टिंग टर्मिनल. And another important thing, why it is called inverting amplifier, because we are providing here input to inverting terminal. At that time non-inverting terminal is grounded. त्यावेळी बाळांनो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय असणार आहे, ग्राउंडेड असणार आहे. सो दॅट इज अंडर विच मोड, सिंगल एंडेड इनपुट मोड. हे लक्षात घ्या. ऑपरेशन अँप्लिफायर ते कुठल्या मोडच्या अंडर येतं, सिंगल एंडेड इनपुट मोडच्या अंडर येतं. नाउ लुक एट हिअर दी सर्किट डायग्राम फॉर इन्व्हर्टिंग अँप्लिफायर. सर्किट डायग्राम सगळ्या सिमिलर असतात बाळांनो, फक्त आपण व्होल्टेजेस आणि रेझिस्टरच्या व्हॅल्यू चेंज करतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो नाउ this is the negative terminal, that means inverting, and here the positive, this is IC741, that means op amp. Okay, and here for this inverting terminal we are providing the input. Okay, हे इनपुट Vin आहे, हे AC मध्ये असू शकतं किंवा DC मध्ये सुद्धा असू शकतं. आता मी इथं
AC in terms of AC सिग्नल प्रोव्हाइड करतोय, सो दॅट इज सपोज V in. ओके, आणि हा रेजिस्टन्स R in आहे. इनपुट व्होल्टेज जे फॉलो झाले ते कुणा थ्रू झाले, रेजिस्टन्स R in थ्रू आपण प्रोव्हाइड केले टू दिस इन्व्हर्टिंग टर्मिनल. सो दॅट मीन्स पिन नंबर 2 आहे ही. आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज ग्राउंडेड. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केलं आपण, ग्राउंडेड केलं. आता आपल्याला माहिती आहे पिन नंबर 7 असते प्लस VCC, पिन नंबर 4 आहे त्या ओपॅम्पची मायनस V. हे म्हणजेच काय तर ग्राउंड कनेक्शन आहे, लक्षात घ्या. सो दिस इज ग्राउंडेड. आणि इथं आपण आउटपुट बघणार आहोत VO विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, ग्राउंड. अगेन VO विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, ग्राउंड आपण आउटपुट बघणार आहोत. सो दिस इज द सर्किट डायग्राम ऑफ द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर अँड इट इज अंडर द क्लोज लूप. हे क्लोज लूपच्या अंडर आहे, म्हणून इथं आपण फीडबॅक कनेक्ट करणार आहोत बघा. आणि इथं फीडबॅक रेजिस्टन्स घेणार आहोत आपण RF. So this RF consists the feedback resistance, and which feedback it is? Negative feedback. Remember that. हा कुठला फीडबॅक आहे, निगेटिव्ह फीडबॅक आहे. का निगेटिव्ह फीडबॅक आहे म्हणून मी सांगितलं, कारण आउटपुट आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल मधलं रिलेशन आहे. तो हा फीडबॅक जो कनेक्टेड आहे तो कुठे कनेक्टेड आहे, आउटपुट मध्ये आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल मध्ये, म्हणून ह्याला काय म्हणतात, निगेटिव्ह फीडबॅक. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड निगेटिव्ह फीडबॅक. ओके, म्हणून याला काय म्हणलं जातं, निगेटिव्ह फीडबॅक म्हणलं जातं. आता पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, ज्यावेळी नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि आउटपुट मध्ये एखादा लूप असेल किंवा एखादा फीडबॅक असेल त्यावेळी आपण त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतो. हे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह टर्मिनल आणि म्हणजेच नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि आउटपुट मध्ये एखादा फीडबॅक असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतो. सो क्लोज लूप एम्प्लिफायर मध्ये दोन फीडबॅक आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. मोस्टली आपण निगेटिव्ह फीडबॅकच युज करतो किंवा मोस्ट ऑफ ऍप्लिकेशन मध्ये आपण निगेटिव्ह फीडबॅक युज करतो म्हणून. ओके, नाव दिस इज RF. सो दिस इज फीडबॅक रेजिस्टन्स R in. दिस इज इनपुट रेजिस्टन्स V in. दिस इज इनपुट व्होल्टेज and VO, that is nothing but what, output voltage. So look at this circuit diagram, look at this figure. In this figure we are applying input to inverting terminal. आपण कुठे अप्लाय केलंय, इनपुट, तर इन्व्हर्टिंग टर्मिनल अप्लाय केलंय. ऍट दॅट टाइम नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज ग्राउंडेड. दॅट मीन्स पिन नंबर 3 इज ग्राउंडेड. नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे पिन नंबर किती असते, 3 असते. आउटपुटची पिन नंबर 6 असते. सो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आपण ग्राउंड केलंय आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला इनपुट अप्लाय केले आणि म्हणून त्याला काय म्हणतात, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर म्हणतात. सो दिस इज कॉल्ड इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सो व्हॉट इज द क्वेश्चन, लुक इट हियर, एक्सप्लेन द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले आहेत, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर एक्सप्लेन करा. ऍट दॅट टाइम वी शुड ड्रॉ फर्स्ट दिस सर्किट डायग्राम. सो तुम्हाला त्यावेळी पहिल्यांदा ही सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. प्रत्येक डायग्रामला 1 मार्क असतो म्हणून. पुन्हा त्याची वेव्हफॉर्म सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायची आहे, जे आता मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतोय. इनपुटला आपण AC सिग्नल दिलाय, मी सांगितलं इथं DC सुद्धा देऊ शकतो आपण, कारण ऑपरेशन एम्प्लिफायर दोन्ही इनपुट सिग्नल वर वर्क होतो, AC as well as DC. Remember that. So here, for example, I am providing here AC signal, and that's why I am going to draw here the waveform. Look at here. The input-output waveform for inverting amplifier. So what happened there? So this is the input waveform, we can say. ही जी मी इथं ड्रॉ केली ती काय आहे, तर इनपुट वेव्हफॉर्म आहे किंवा मी डायरेक्टली इथं Vin म्हणतो. ओके, and now I'm going to draw here the output waveform. Look at here how it looks. Output waveform is obviously amplified like this way, and there is a 180-degree phase shift. So this is the output waveform. So look at here, for negative cycle we are getting positive amplified cycle, and for positive cycle we are getting the negative cycle. So this is called the waveform of inverting amplifier. ओके, आणि हे जे काय सर्किट आहे, हे सर्किट कशासाठी आहे, तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं सर्किट आहे. दिस इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. So look at here,
the explanation. What is the explanation? So first thing, why it is called inverting amplifier? So this figure A shows the circuit diagram of inverting amplifier. Okay. Now, why it is called inverting amplifier? We are providing input signal. We are providing input signal to inverting terminal. That means negative terminal of this operation amplifier. And at that time, the non-inverting terminal is grounded. And that's why it is called inverting amplifier. Here, we can use the negative feedback. Okay. And this negative feedback resistance is nothing but what? RF. RF means what? The feedback resistance. And this input is supplied to this operation amplifier through the input resistance Rin. Okay. Input is supplied to this operation amplifier through the resistance Rin. That means input resistance. Okay. And this is the single ended input mode operation amplifier. हा जो आहे तो भावनो कुठला amplifier आहे? Single ended input mode operation amplifier. Okay, so that is the circuit description, we can say, or explanation of the circuit. Now next thing about the waveform. Okay, now we are going to explain here waveform. Look at here. So this first figure or first waveform shows the input signal to this, or we can say input signal supplied to this operation amplifier like this way, and this is AC signal. We also provide their DC signal. Remember that मी आता सांगितलं की आपण DC signal सुद्धा provide करू शकतो. Okay, इथं आपण फॉर एक्झाम्पल एसी सिग्नल घेतलाय म्हणून मी ह्या वेवफॉर्म्स ड्रॉ केलेले आहेत. सो इथं इनपुट सिग्नल Vin प्रोव्हाइड केला अँड लुक एट हियर आउटपुट. सो दिस VO इज नथिंग बट व्हाट? द आउटपुट ऑफ दिस ऑपरेशन एम्प्लीफायर. अँड व्हेन वी कॅन सी दिस आउटपुट फॉर पॉझिटिव्ह सायकल वी आर गेटिंग देअर निगेटिव्ह एम्प्लिफाईड सायकल. ओके, जर मी पॉझिटिव्ह सायकल ऍज अ इनपुट प्रोव्हाइड केलं तर मला आउटपुटला निगेटिव्ह सायकल मिळते आणि विथ एम्प्लिफिकेशन मिळते. ओके, सिमिलरली when we are providing their negative cycle, we are getting their positive cycle with amplification. पुन्हा positive cycle apply केली, we are getting their negative cycle with amplification. It is a amplifier. हा एक amplifier आहे बानो, लक्षात घ्या. So obviously signal काय होतो? Amplify होतो. ओके, हा एक amplifier आहे, याचाच अर्थ सिग्नल काय होतो बानो? Amplify होतो, हे लक्षात घ्या. But in case of inverting amplifier, we are providing the input to inverting terminal. That means it is inversion, or we can say it is negative, and that's why we are getting the exactly 180-degree phase shift of the output signal. Okay, जो काही input signal असेल त्याचं मला out of phase काय मिळतं? आउटपुट भेटतं, हे लक्षात घ्या. म्हणजे जर मी पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली तर आय एम गेटिंग देअर निगेटिव्ह व्हॅल्यू, अँड इफ आय एम प्रोव्हाइडिंग देअर निगेटिव्ह व्हॅल्यू ऍज अ इनपुट I am getting their positive value. Remember that. म्हणजे एक्झॅक्टली मला कॉम्प्लिमेंट भेटतो बट विथ एम्प्लिफिकेशन. ओके, अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड इन्व्हर्टिंग, इन्व्हर्जन. ओके, इन्व्हर्टिंगचा अर्थ काय असतो? इन्व्हर्जन असतो. सो इनपुटचं काय होतं इथं? इन्व्हर्जन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? आउट ऑफ फेज. सो ह्या आउटपुटलाच आपण काय म्हणतो? आउट ऑफ फेज आउटपुट. आउट ऑफ फेज आउटपुट, or we can say 180-degree phase shift. 180-degree phase shift. त्यालाच आपण काय म्हणतो? 180-degree phase shift म्हणतो. Okay, so this is all about the waveform and circuit diagram. So that is the description, or we can say explanation of inverting amplifier. Is it clear to all of you? So this is the out of phase output, or we can say 180-degree phase shift output. Whenever we can provide their positive cycle, we are getting their negative cycle with amplification, and whenever we can provide their negative cycle, we are getting their positive cycle with amplification. So that is the output of this inverting amplifier. In terms of DC, I told you, in terms of DC, if we are providing their plus DC voltage at the output side, we are getting amplified negative DC voltage. Okay, when we can provide here negative DC voltage, we are getting here amplified positive DC voltage. Remember that. For example, if we are providing here DC plus 4 volt, so we are getting here minus 4 into gain. That means amplification. Okay, minus 4 into whatever gain is there, ती gain काय होणार? मल्टिप्लाय होणार. आणि या ठिकाणी आपण गेन या लिनियर ऍप्लिकेशन्स मध्ये, म्हणजे क्लोज लूप ऍप्लिकेशन्स मध्ये
we can adjust the gain. Remember that. मॅन्युअली आपण गेन ऍडजस्ट करू शकतो. ती कशी करायची ते तुम्हाला डेरिव्हेशन नंतर समजेल. ओके, सो हा पार्ट कळाला. जर मी इथं पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं डीसी मध्ये सुद्धा आय एम गेटिंग देअर निगेटिव्ह व्होल्टेज विथ ऍम्प्लिफिकेशन. इफ आय एम प्रोव्हाइडिंग देअर निगेटिव्ह, आय एम गेटिंग देअर पॉझिटिव्ह विथ ऍम्प्लिफिकेशन. व्हॉट इज द रिझन? बिकॉज वी आर प्रोव्हाइडिंग इनपुट टू इन्व्हर्टिंग टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनलला आपण इनपुट प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला याचं इन्व्हर्जन मिळेल विथ amplification, and that's why its name is inverting amplifier. So this is all about this circuit description and explanation of the inverting amplifier. Now we are going to start here the derivation. Okay, आता पाहून आपण derivation start करणार आहोत. So look at here, the derivation or we can say expression सुद्धा म्हणतात. ओके, डेरिव्हेशन म्हणा, एक्सप्रेशन म्हणा, किंवा ऑपरेशन सुद्धा म्हटलं जातं. ओके, कारण एक्झामला काही क्वेश्चन विचारू शकतात. एक्सप्लेन दी और डिराइव दी एक्सप्रेशन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर फॉर व्होल्टेज गेन किंवा आउटपुट इक्वेशन साठी असेल. ओके, किंवा डेरिव्हेशन लिहा असं म्हणतील. एक्सप्लेन दी डेरिव्हेशन ऑफ the inverting amplifier किंवा explain the operation of inverting amplifier. so काही वर्ड यूज करू शकतात ते, आणि ह्या तिन्ही वर्ड वर ऑलरेडी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. डेरिव्हेशन, एक्सप्रेशन और ऑपरेशन वी कॅन से. त्यावेळी तुम्हाला हेच लिहायचं जे आता मी इथं सांगणार आहे. डेरिव्हेशन साठी क्वेश्चन विचारू देत, एक्सप्रेशन साठी विचारू देत, किंवा ऑपरेशन लिहा म्हणून क्वेश्चन असू दे, तुम्हाला जे आता मी इथं एक्सप्लेन करणार आहे तेच लिहायचं आहे. ओके, so for this derivation and expression, first we can rearrange the circuit diagram. That means we are putting here some values. Okay, या सर्किट डायग्राम मध्ये मी काही व्हॅल्यूज पुट करतोय बघा. आय एम पुटिंग हियर दिस पॉइंट व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट V2. इथे एक पॉइंट आहे, त्याचं व्होल्टेज मी कन्सिडर केलं V2. हा पॉइंट आहे, ह्याचं व्होल्टेज मी कन्सिडर केलं V1. सपोज हा पॉइंट ए असेल, हा पॉइंट ए असेल आणि हा पॉइंट बी असेल, तर बघा जर हा इनपुट सिग्नल असेल तर इथून करंट फ्लो वाला स्टार्ट होईल. ओके, हा करंट आपण कन्सिडर करूया आय इन. सो हा जो करंट आहे तो करंट का आहे? आय इन आहे बाळांनो. ओके, द करंट अक्रॉस दिस रेजिस्टन्स आर इन इज कॉल्ड आय इन. देन look at here, there is a point B, and because of this point B the current will be divided into two parts. Okay, or we can say the current will be distributed into two parts. One current is flowing towards this negative terminal and another current flowing through this the feedback resistance. ओके, एक करंट का होईल? निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होईल आणि दुसरा करंट का होईल? फीडबॅक रेजिस्टन्स मधून फ्लो होईल. जर हे इनपुट व्होल्टेज असेल, जर आपण इथून इनपुट व्होल्टेज प्रोव्हाइड करत असू तर इथून पहिल्यांदा करंट स्टार्ट होईल फ्लो व्हायला. तो पहिला करंट म्हणजे काय असेल तर इनपुट करंट आय इन असेल अक्रॉस दिस रेजिस्टन्स आर इन. ओके, देन देयर इज अ पॉइंट बी and across this point B current will be distributed in two forms. Okay, so एक करंट जो आहे त्याला मी I म्हणलं, तो करंट कुठं फ्लो होतोय? towards this negative terminal of operation amplifier, that means inverting terminal of operation amplifier, and second current is flowing through this resistance, feedback resistance RF, and that current is called IF. त्या करंटला आपण काय म्हणूया? IF म्हणूया. So look at here, this current is IF which is flowing from the feedback resistance, and which current flow towards this inverting terminal, that current is called the what? I. त्या करंटला मी काय नाव दिलं बाळू? I असं नाव दिलं. आता बघा, as per virtual ground concept, I can write here as per virtual ground concept, as per virtual ground concept. So look at here, initially I am not providing here input. Okay, इथं मी इनपुट प्रोव्हाइड करत नाही आहे इनिशियली. तर V1 ग्राउंडेड आहे, V1 grounded आहे. So as per the virtual ground concept, what happen? V2 is also grounded. V2 पण काय होईल बाळांनो? ग्राउंड होईल. That means it becomes 0. काय म्हणलं मी नीट लक्ष द्या. इनिशियली मी कुठलंही इनपुट इथं अप्लाय करत नाहीये. इनपुट इज 0. Okay, and at that time V1 is grounded. And using the virtual ground concept, when V1 is grounded, then automatically V2 also
grounded because there is a virtual short between what? The inverting and non-inverting terminal because of high input impedance. ओके, इनफायनाइट आयडियल इनपुट इम्पेडन्स असल्यामुळं त्याच्यामध्ये व्हर्च्युअल शॉर्ट असतो आणि त्या व्हर्च्युअल शॉर्ट मुळेच काय होतं, जर V1 ग्राउंड असेल तर V2 पण काय होतो, ग्राउंडेड होतो. अँड दॅट्स व्हाय आय कॅन राईट हियर, लुक इट हियर, as per virtual ground concept V1 is equals to V2 is equals to what? 0. हे लक्षात घ्या बाळांनो. Okay, so that is equation number 1. What I said, V1 is equals to V2 is equals to 0. That is equation number 1. As per virtual ground concept. काय सांगितलं मी, नीट लक्ष द्या. व्हर्च्युअल ग्राउंड चा अर्थ काय, जर इनिशियली मी कुठलंही इनपुट अप्लाय करत नसेल, ओके, आय एम नॉट अप्लाइंग हियर एनी इनपुट, रिमेंबर दॅट इनपुट इज 0. At that time, this V1 is grounded, and because of virtually short between the inverting and non-inverting terminal, what happened there? V2 also grounded, and that is called virtual ground concept. Okay, so as per the virtual ground concept, V1 is equals to V2. That means it is equals to 0. Ground means what? The value is 0. Remember that. So initially, if V1 is equals to 0, then V2 is also equals to what? 0. Initially का म्हणतोय मी बाळांनो, कारण तिथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे, we are not applying their input, the input is 0, त्यामुळे मी इनिशियली हा वर्ड यूज करतोय. ओके, इनिशियली इनपुट 0 आहे, आपण कुठलंही इनपुट अप्लाय केलेलं नाहीये, आणि V1 जर ग्राउंड असेल तर ऑटोमॅटिकली V2 सुद्धा काय होईल, ग्राउंडेड होईल ऍज पर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. कारण त्याच्यामध्ये व्हर्च्युअल शॉर्ट असतो इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये. ओके, सो we can say here V1 is equals to V2 and V1 is grounded, that means its value is 0. Okay, म्हणून इथं मी 0 पुट केलाय. So V1 is equals to V2 is equals to what? 0. Now next thing, look at here, this point B. So whenever we can apply their KCL at point B, जर मी KCL अप्लाय केला point B ला, look at here, so इथं इनकमिंग करंट काय आहे, point B ला I in आहे, इनकमिंग करंट इज I in, आउटगोइंग करंट इज I and IF. हे लक्षात घ्या, आउटगोइंग करंट कुठले कुठले आहेत, I आणि IF आहे. म्हणून as per KCL we can say, or applying KCL we get, or we can say at point B, applying KCL at point B म्हणा किंवा at node म्हणा B, at node B we get I in is equals to IF plus I. So that is equation number 2. I in is equals to IF plus I. Okay, हे इक्वेशन मला मिळालं. आता बघा, हा जो I आहे हा कुठं चाललाय, इन्व्हर्टिंग टर्मिनल कडे, आणि आपल्याला माहिती आहे की इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये जो किंवा internally in operation amplifier there is a high input impedance, त्याची व्हॅल्यू काय असते, आयडियली इन्फायनाइट असते. आणि जर हा आतमध्ये जात असेल इन्व्हर्टिंग टर्मिनल कडे, तर याचाच अर्थ काय, इट इज क्रॉस फ्रॉम दी इनपुट इम्पेडन्स अँड विच इज व्हेरी व्हेरी हाय, और वी कॅन से आयडियली इट इज इन्फायनाइट. आयडियली त्याची व्हॅल्यू काय असते, इन्फायनाइट असते. म्हणजेच हा करंट I काय झाला बाळांनो, 0. ओके, बिकॉज if resistance is infinite, that means there is a maximum opposition of flow of current. So if ideally we can say the resistance value is infinite, so ideally we can say the current flowing through that infinite resistance is 0. नीट लक्षात द्या बाळांनो, मी काय सांगतोय, जर आयडियली आपण म्हणत असो की त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू इन्फायनाइट आहे, तर आयडियली आपण हे पण म्हणू शकतो की त्यातून फ्लो होणारा जो करंट आहे तो काय असतो, 0 असतो. अँड दॅट्स व्हाय this I must be equals to 0. काय म्हणलं मी, हा जो I आहे जो इन्व्हर्टिंग टर्मिनल कडे चाललाय, तो I जो आहे तो काय होतो, 0 होतो. का, कारण ओपॅम्प मध्ये काय आहे, हाय इनपुट इम्पेडन्स आहे, इन्फायनाइट इनपुट इम्पेडन्स आहे. अँड दॅट्स व्हाय दिस I becomes 0. So I can write here reason, look at here, the high input impedance, or because of high input impedance, because of input impedance म्हणजेच इनपुट रेजिस्टन्स आहे, is infinite for ideal op amp
ideal op-amp. Therefore I is equals to what? 0. म्हणून I काय होणार बाळांनो? 0 होणार. हे लक्षात घ्या. Therefore I is equals to what? 0. I काय होईल? 0 होईल. And that's why the equation 2 becomes, now equation 2 becomes, ही I ची 0 ची व्हॅल्यू मी इथं पुट करणार. म्हणजे इक्वेशन 2 काय होईल बाळांनो? I in is equals to what? IF. हे लक्षात घ्या. I in is equals to what? IF. That is equation number 3. ओके, हे किती आहे? इक्वेशन नंबर 3 आहे. इथपर्यंत कळालं? काय काय केलं बघा. ऍज पर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट वी कॅन से V1 is equals to V2 is equals to 0. So this is for initial. That means when we are not applying there any input. जेव्हा आपण इनपुट 0 अप्लाय करणार त्यावेळी आपल्याला ही कंडिशन मिळते. V1 is equals to V2 is equals to 0. Then applying KCL at node B, what we are getting? I in, incoming current is equals to what? Outgoing current across that node. And that's why we can write this equation. I in is equals to what? IF plus I. So that is equation number 2. Then because of input impedance is infinite for ideal op-amp, I becomes 0. Okay, I काय होतो? 0 होतो. आणि ज्यावेळी आपण I is equals to 0 इथं पुट करणार इक्वेशन 2 मध्ये, we are getting I in is equals to IF. This is equation number 3. Okay, so now I am going to erase this derivation. So remember these 3 equations. First equation, V1 is equals to V2 is equals to 0. Second equation, I in is equals to IF plus I. We require their third equation actually. I in is equals to what? IF. Okay, हे तिन्ही इक्वेशन्स लक्षात ठेवा कारण मी आता हे इरेज करतोय. So look at here. The next part of this derivation. After this three equation, we are now calculating the current equations. Look at here. If I am going to find out the current I in, बघा इथं मला I in फाइंड आउट करायचं बाळांनो. इनपुटला V in आहे. ओके, इथं मी V in ड्रॉ केला. त्यानंतर इथं रेझिस्टन्स R in आहे आणि इथं काय आहे? V2 आहे. आणि मला काय फाइंड आउट करायचं आहे? I in. कसा फाइंड आउट करणार? ऍज पर ओहम्स लॉ, व्हॉट इज I in? I in is equals to, look at here, V in. दोन व्होल्टेजेस आहेत इथे. सो V in मायनस काय करतो आपण? V2 डिवाइडेड बाय R in. So as per Ohm's law, I is equals to V upon R. But this current consists two voltages, V in and V2, and that's why we can consider this both voltages. Remember that. And we can subtract that two voltages. So we can subtract here V1 minus V2. हे लक्षात घ्या. V1 minus V in minus V2. V in minus V2 का करतो आपण? कारण the current flow direction is from V in to V2. Remember that. करंट फ्लोइंग डायरेक्शन मी काय कन्सिडर केली आहे? V into V2 कन्सिडर केली आहे. आणि याचाच अर्थ काय की V in जास्त आहे कंपेअर टू V2. And that's why we can subtract V in to V2. म्हणजेच V2 आपण कशातून सबस्ट्रॅक्ट करणार? V in मधून सबस्ट्रॅक्ट करणार. ओके, and as per Ohm's law, I is equals to what? Simply V upon R. हे लक्षात घ्या. I is equals to काय असतं? V upon R असतं. पण इथं व्होल्टेज जे V घेतोय आपण ते काय घेतोय? V in आणि V2 मधला डिफरन्स घेतोय आणि डिवाइडेड बाय काय करतोय? R in करतोय. And that's why I am going to write here equation for I in. Look at here. The equation for I in. So I in is equals to, आपण इथं हे म्हणू शकतो using circuit diagram. Using circuit diagram. I in is equals to V in minus V2 upon R in. ओके, सिमिलरली आपण IF साठी इक्वेशन लिहू शकतो. ओके, IF साठी इक्वेशन काय लिहिणार आहे बघा. पण ऍज पर इक्वेशन 1 मी सांगितलं होतं इक्वेशन 1 जे होतं ते काय होतं? V1 is equals to V2 is equals to what? 0. So as per equation 1 V2 is 0. Okay, so as per equation 1 V2 is 0. Virtual ground concept. So इथं V2 0 पुट केला तर मला I in is equals to काय मिळेल? I in is equals to V in upon R in भेटेल. ओके, V in upon R in. बरोबर ना? हे इक्वेशन मी असंही लिहू शकतो. तर बघा, therefore I can say V in is equals to what? I in into R in. V in is equals to what? I in into R in. हे इक्वेशन मी असंही लिहू शकतो. So V is equals to I into R, Ohm's law. Okay, now next thing, similarly we can find
द इक्वेशन फॉर करंट IF, फीडबॅक करंट जो आहे IF, त्याच्यासाठी पण इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आता बघा त्याच्यामध्ये V2 आणि VO इन्व्हॉल्व आहेत. सो इथं V2 आहे, हा V2 आहे, हा फीडबॅक रेजिस्टर RF आहे आणि इथं काय आहे VO आहे आणि याच्यातून फ्लो होणारा करंट IF आहे. आता मला सांगा IF ची डायरेक्शन V2 टू VO आहे, म्हणजे आपण इथं कन्सिडर काय करणार, V2 इज ग्रेटर दॅन व्हॉट, VO. What we can consider here, V2 is greater than VO and that's why the current direction from V2 to VO. ओके, हे कन्सिडरेशनचा पार्ट आहे बानो, हे आपल्याला फक्त डेरिव्हेशन साठी कन्सिडर करायचं आहे. V2 is greater than VO and that's why we can write their equation for IF. IF is equals to V2 minus VO upon RF. What I said, IF is equals to, as per Ohm's law, V2 minus VO upon RF. Okay, so I can write here equation for IF now. Look at here. So IF is equals to V2 minus VO upon RF. Now we know that what we know that V2 is equals to what, 0. V2 0 आहे आणि जर मी व्हॅल्यू इथे पुट केली, I am getting here IF is equals to minus VO upon RF. Minus VO upon RF. That means VO is equals to, therefore we can say VO is equals to minus IF into RF. Minus IF into RF. So we can say these two equations are equation number 4. हे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत VO आणि VIN चे, हे जे मी बॉक्स मध्ये लिहिलेत, हे इक्वेशन्स मी काय कन्सिडर केले, इक्वेशन नंबर 4. सो इक्वेशन नंबर 4 इज VIN is equals to IN into RN आणि VO is equals to minus RF into RF. हे लक्षात ठेवा की कसं आलं, युजिंग दी सर्किट डायग्राम. ओके, ज्या आपण करंट डायरेक्शन इथं कन्सिडर केलेत त्या करंट डायरेक्शन वरून आपण हे इक्वेशन्स लिहिलेले आहेत बाळांनो. ओके, सो पहिली करंट डायरेक्शन आहे IN ची. ओके, सो ह्या IN चं इक्वेशन लिहिण्यासाठी आपण काय केलं, VIN मायनस V2 अपॉन RIN केलं. ऍज पर ओम्स लॉ V अपॉन R इज इक्वल टू व्हॉट, I. सो दॅट्स वाय VIN मायनस V2 अपॉन RIN, that means what, IN, but V2 is equals to what, 0 as per virtual ground concept. That's why we are getting their equation VIN upon RIN is equals to IN. आणि इक्वेशन रिअरेंज केलं म्हणून आपल्याला VIN is equals to काय मिळालं, RIN into IN मिळालं. ओके, IN into काय मिळालं, RIN मिळालं. पुन्हा ओम्स लॉच आहे तो V is equals to IR. आता तुम्ही म्हणाल सर डायरेक्टली लिहिलं तर चालतं, डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला हा पुढचा कन्सेप्ट कळणार नाही, तेवढ्यासाठी मी हे इन डिटेल सांगितलं. ऍक्च्युअली कसं असतं, ज्यावेळी दोन नोडच्या अक्रॉस व्होल्टेजेस असतात त्यावेळी आपल्याला ते दोन्ही नोडचे व्होल्टेजेस कन्सिडर करावे लागतात, हे लक्षात घ्या. वी शुड कन्सिडर दॅट बोथ नोड व्होल्टेजेस, रिमेंबर दॅट, तो 0 असू दे किंवा काही व्हॅल्यू असू दे त्याला. ओके, सो व्हेनेवर there is a 0, so obviously it is VIN upon RIN, that is IN. But if V2 is not 0, then obviously this parameter or this value will be changed. हे लक्षात घ्या. जर V2 जर नॉन 0 असेल बाळांनो, तर ऑब्विसली त्या व्होल्टेजची व्हॅल्यू चेंज होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यावेळी तुम्ही VIN upon RIN म्हणू शकत नाही. लक्षात येतं का मी काय सांगतोय, जर V2 ची व्हॅल्यू तिथं असेल, V2 नॉन 0 असेल, यू कांट से VIN upon RIN is equals to IN. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे सगळं मी इन डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, IN is equals to VIN minus V2 upon RIN, but as per virtual ground concept V2 is equals to 0. That's why we are getting IN is equals to VIN upon IN. आणि VIN चं इक्वेशन काय झालं, IN into RIN झालं. इज इट क्लिअर? नाव IF is equals to V2 minus VO upon RF. हे कसं कॅल्क्युलेट केलं, सेम प्रोसिजर. हा करंट IF आहे, हे व्होल्टेज V2 आहे, हे व्होल्टेज VO आहे. ओके, या पॉईंटचं व्होल्टेज VO आहे, या पॉईंटचं व्होल्टेज V2 आहे आणि यातून फ्लो होणारा करंट IF आहे. तर ह्याचं इक्वेशन ऍज पर ओम्स लॉ आपण कसं कॅल्क्युलेट केलं, तर V2 minus VO upon RF, V2 minus VO upon RF, and again V2 is equals to 0 as per virtual ground concept, and that's why we are getting here equation, look at here, minus VO upon RF for IF. ओके, V2 च्या जागी आपण काय पुट केला, 0 पुट केला आणि आपल्याला हे इक्वेशन मिळालं. and at the end VO is equals to, we are getting, when we can rearrange this equation, VO is equals to, we are getting minus IF into RF. Again it is Ohm's law, V is equals to I into R. Okay, so VO is equals to, we are getting minus IF into RF. So this is equation number 4. हे दोन्ही इक्वेशन आपण काय कन्सिडर केले, इक्वेशन नंबर 4 असं कन्सिडर केलं. आता नाव we know that, again I am going to erase this part. Look at here. Now next part of this derivation, next part of this derivation,
we know that the voltage gain AV, voltage gainचा आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो. सो AV इज इक्वल्स टू व्हॉट? सो वी नो, असं लिहितो मी इथं, वी नो voltage gain, we know voltage gain AV is equals to what? VO upon Vin. बरोबर आहे ना? AV is equals to what? VO upon Vin म्हणजे आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. आता इक्वेशन नंबर 4 काय आहे? सो युजिंग इक्वेशन नंबर 4 हियर we can say VO is equals to what? Minus IF upon into RF, minus IF into RF. And what is Vin? Vin is nothing but what? It is I in into R in, I in into R in. Now what is equation number 3? Equation number 3 काय लिहिलं होतं मी? तर IF is equals to R in, I in. नीट लक्ष द्या. What is equation number 3? IF is equals to I in. आठवते का बघा? IF is equals to किंवा I in is equals to IF आपण प्रूव्ह केलं होतं. त्यावेळी IO काय घेतला होता? 0. सो ही व्हॅल्यू मी इथं पुट करणार. That's why this 2 IF and I in is equal, and that's why it is get cancelled. So using equation 3, I in is equals to IF, and therefore these two are cancelled. IF and I in काय होतील? Cancel होतील. And that's why we are getting the final voltage equation, voltage gain equation for inverting amplifier, that is minus RF upon R in. So that is equation number 5. हे माझं इक्वेशन नंबर 5 आहे बघा. ओके, दी व्होल्टेज गेन, बराच वेळी क्वेश्चन विचारलाय, डिराइव दी व्होल्टेज गेन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सो दॅट इज द व्होल्टेज गेन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर minus RF by RN. How it comes? So using this derivation. Is it clear? So AV is equals to minus RF by RN. कसं आलं? VO upon Vin आपल्याला माहिती आहे, आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज ही व्होल्टेज गेन असते. हे बेसिक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण इक्वेशन नंबर 4 पुट केलं. इक्वेशन नंबर 4 काय होतं? VO is equals to minus RF, IF RF होतं आणि अपॉन Vin is equals to काय होतं? IN into RN होतं. ओके, सो हे इक्वेशन पहिल्यांदा पुट केलं. इक्वेशन नंबर 3 आपल्याला माहिती आहे, आपण प्रूव्ह केलंय, आयन इज इक्वल्स टू IF. ओके, सो आयन इज इक्वल्स टू IF आहे, म्हणजे ह्या दोन IF आणि आयन काय होईल? कॅन्सल आउट होईल. and that's why we are getting here voltage gain equation minus RN minus RF upon RN. So this is the voltage gain of inverting amplifier. What I said, this is the voltage gain of inverting amplifier. हे विसरायचं नाही बाळा. ओके, ही काय आहे? तर व्होल्टेज गेन आहे कोणाची? तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. आता आपल्याला आउटपुट इक्वेशन माहिती आहे. ओके, आउटपुट इक्वेशन बेसिक एम्प्लिफायरचं काय असतं? आउटपुट इक्वेशन ऑफ बेसिक एम्प्लिफायर VO इज इक्वल्स टू व्हॉट? AV इंटू Vin. हे आपल्याला माहिती आहे. सो फक्त ही इक्वेशन 5 मी इथं पुट करणार. इन दिस इक्वेशन लुक हियर, वी नो दॅट द बेसिक इक्वेशन ऑफ एनी एम्प्लिफायर आउटपुट व्होल्टेज इज इक्वल्स टू व्हॉट? गेन इंटू इनपुट व्होल्टेज. ओके, आणि ह्या एव्हीच्या ठिकाणी मी हे इक्वेशन 5 चं इक्वेशन पुट करणार. वी आर गेटिंग हियर देन आउटपुट व्होल्टेज इक्वेशन फॉर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सो लुक हियर, व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज इक्वेशन? सो इट इज VO is equals to minus RF upon RN into Vin. So that is my equation number 6, and this equation shows the output equation of inverting amplifier. What I said, this equation shows the output equation of inverting amplifier. And this minus sign, इथं जो minus sign आहे बाळांनो, तो काय इंडिकेट करतो? This minus sign indicate that the 180 degree phase shift of input to output. लक्षात आलं का? हा मायनस साइन काय इंडिकेट करतो बाळांनो? तर 180 डिग्री फेज शिफ्ट इंडिकेट करतो, किंवा आपण काय म्हणू? आउट ऑफ फेज इंडिकेट करतो. सो इफ यू आर प्रोव्हाइडिंग देअर पॉझिटिव्ह इनपुट, वी आर गेटिंग देअर निगेटिव्ह आउटपुट विथ एम्प्लिफिकेशन, and if we are providing their negative input, then we are getting positive output with amplification. So this is the minus sign. हा minus sign काय indicate करतो बाळांनो? So it indicates the 180 degree phase shift, or we can say out of phase. Okay, out of phase काय करतो तो? Indicate करतो. Is it clear to all of you? So this is the output equation. Now look at here. The gain equation is RF by RN. ओके, व्होल्टेज गेन इक्वेशन काय आहे? इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं, हे विसरायचं नाही. इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 ह्याच्यावरच बाळांनो एक्झाम मध्ये प्रॉब्लेम विचारतात.
What I said, equation number 5 and equation number 6 is very, very important, because using these both equations we are solving their problems on inverting amplifier. हे लक्षात घ्या, 3 मार्कासाठी प्रॉब्लेम असतो बाळांनो, आणि एवढा सिंपल प्रॉब्लेम असतो की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की ह्या इक्वेशनचा यूज करून आपण इझिली कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे दोनच इक्वेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिलं म्हणजे व्होल्टेज गेनचं इक्वेशन इन्व्हर्टिंग अँप्लिफायरचं, ओके, ते कुठलं आहे, -RF/Rin, आणि आउटपुटचं इक्वेशन VO इज इक्वल टू -RF/Rin इंटू Vin. ओके, नाव हाऊ वी कॅन ऍडजस्ट द गेन. लुक इट हियर. आता बघा, ही जी काही गेन आहे ती कशावर डिपेंड आहे, रेझिस्टन्स RF आणि Rin वर. लुक इट हियर. सपोज आय वॉन्ट टू मेक द गेन 2. काय म्हणलं मी, मला आता गेन 2 करायचे आहे, तर मी काय करणार, ह्या इक्वेशनचा यूज करू शकतो, RF/Rin चा. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. आय एम युझिंग देअर RF अँड Rin इक्वेशन्स और रेजिस्टन्स व्हॅल्यूज. मी तो व्होल्टेज गेन घेतोय आणि मला ती व्होल्टेज गेन काय ठेवायची आहे, मॅन्युअली 2 ठेवायची आहे. तर मी कशी ठेवणार, आय एम गोइंग टू ऍडजस्ट द व्हॅल्यू ऑफ RF अँड Rin. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ RF? सपोज आय एम ऍडजस्टिंग RF व्हॅल्यू इज 2K आणि Rin ची व्हॅल्यू मी 1K ऍडजस्ट केली, सो आय एम गेटिंग देअर गेन -2. दॅट मीन्स 2. ओके, मला गेन किती मिळणार आहे बाळांनो, -2 मिळणार आहे. म्हणजेच काय मिळणार आहे, 2 मिळणार आहे. सो इथं दाखवतो बघा मी. So I am adjusting the value of RF and resistance value RF and Rin. I am adjusting the gain. If RF is equals to 2K and Rin is equals to 1K, then AB is equals to what? -2K upon 1K. So this will be cancelled. I am getting the gain -2. Suppose I want the gain. हा, आता तुम्ही इथे रेझिस्टन्सची व्हॅल्यू काही घेऊ शकता. तुम्हाला गेन 2 ठेवायची आहे ना. आता तुमच्याकडे रेझिस्टन्स 2K आणि 1K अवेलेबल नाही आहेत प्रॅक्टिकली. So you should take their 4K and 2K resistance, 6K and 3K resistance. Again I am getting the 2 gain. हे लक्षात घ्या, तुम्ही रेझिस्टन्स काही यूज करू शकता, फक्त आपल्याला मॅटर कशाशी करतो, गेनशी. ओके, आणि हे रिलेशन RF/Rin. ओके, आणि हे तुम्हाला मॅन्युअली गेन ऍडजस्ट करायला, म्हणजे मॅन्युअली गेन तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता फॉर दिस इन्व्हर्टिंग अँप्लिफायर. हे लक्षात घ्या, जर तुम्हाला गेन 2 ठेवायचे आहे तर तुमचे रेझिस्टन्स कॉम्बिनेशन काय असतील, RF इज इक्वल टू 2K असेल, Rin इज इक्वल टू 1K असेल. आता फॉर एक्झाम्पल Rin इज इक्वल टू 1K आहे. आता जर तुमच्याकडे 1K आणि 2K रेझिस्टन्स प्रॅक्टिकली अवेलेबल नाही आहेत, यू शुड यूज देअर डिफरंट रेझिस्टन्स. Rin तुम्ही 2K यूज करा, RF 4K यूज करा, 4/2. अगेन यू आर गेटिंग गेन 2. आता 4K आणि 2K सुद्धा अवेलेबल नाही आहेत. ओके, तुमच्या लॅबमध्ये फॉर एक्झाम्पल 6K आणि 3K अवेलेबल आहेत. यू कॅन टेक RF 6K, Rin 3K. You are getting again gain 2. Suppose I want to take their gain 10, किंवा मला तिथे गेन 10 घ्यायची आहे, त्यावेळी मी काय करणार सांगा, व्हॉट इज द RF व्हॅल्यू अँड व्हॉट इज द Rin व्हॅल्यू. इफ आय वॉन्ट द गेन 10, जर मला गेन 10 हवे असेल तर RF आणि Rin ची व्हॅल्यू काय असेल, व्हॉट इज द RF अँड Rin व्हॅल्यू. इफ आय वॉन्ट टू adjust the gain 10 manually, then what should be the value of RF and Rin? Very good Sakshi, 10 and 1. Very good. RF is 10 and Rin is 1. 1K घ्या, किंवा 1 ओहम तर नसते व्हॅल्यू, एवढी कमी रेझिस्टन्सची व्हॅल्यू नसते, म्हणून तर आपण किलो ओहम मध्ये व्हॅल्यूज घेतो. ओके, 10K आणि 1K. व्हेरी गुड. आता मला सांगा, मला जर गेन 5 ऍडजस्ट करायचे असेल इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये, व्हॉट शुड बी द व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्स RF अँड Rin? व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स RF अँड Rin जर मला गेन 5 ऍडजस्ट करायचे असेल? व्हेरी गुड साक्षी. फक्त साक्षीलाच कळाले का? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू व्हॉट आय एम सेइंग हियर? Yes, Rohit, very good. 10K and 2K, exactly. Sujal, very nice beta. 20 and 4, very good. Nakshatra, very good. Okay, so all of you understood this part. Okay. Now there is a one problem. So what is that problem? Look at here. In operation amplifier, inverting amplifier feedback, resistor of 10 kilo ohm is used, and find the input resistance to get
10 times input at output and draw the circuit diagram. हा प्रॉब्लेम भावनो बोर्ड एक्झामला विचारला होता. या प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा. एक प्रॉब्लेम घेऊ आपण आणि लेक्चर एंड करूया. So look at here. What is the given values in this problem? First thing, the feedback resistance is given, that is 10 kilo ohm. Okay, feedback resistance कितीचा दिलाय? 10 kilo ohm चा दिलाय या प्रॉब्लेम मध्ये. So I can write here given values. RF is equals to 10k. आणि काय सांगितलंय, जे आउटपुट आहे, आउटपुट is 10 times of input. Output is 10 times of input. So I can write here VO is equals to minus 10 into Vin, and what we are going to find out there? So find the input resistance. इथं आपल्याला input resistance find out करायचं आहे बघा. इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? इनपुट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. नीट लक्ष द्या. आउटपुट हे 10 टाइम्स आहे कशाच्या? इनपुटच्या, असं त्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय. आउटपुट व्होल्टेज इज 10 टाइम्स ऑफ इनपुट व्होल्टेज and the feedback resistance value is 10 kilo ohm, and find the input resistance of that inverting amplifier. त्या इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा इनपुट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला होता बानो. 2 वेळा हा सेम क्वेश्चन रिपीट झालाय, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? आर इन. आता नीट लक्ष द्या, इथं आरएफ दिलाय, आपल्याला आउटपुट इक्वेशन माहिती आहे. आउटपुट इक्वेशन काय आहे? तर व्हीओ इज इक्वल्स टू मायनस आर एफ बाय आर इन इंटू व्हीन. तर आता इथं व्हीओ इज 10 टाइम्स व्हीन सांगितलंय, म्हणजेच हा -10 का आहे बाळनो? दिस -10 इज नथिंग बट व्हॉट? अ गेन. जर मी हे इक्वेशन बेसिक इक्वेशन बरोबर कंपेअर केलं, लुक हियर, व्हॉट इज द बेसिक इक्वेशन ऑफ एम्प्लिफायर? AV इंटू व्हीन. बघा, VO इज इक्वल्स टू AV इंटू व्हीन. सो AV इज नथिंग बट व्हॉट? -10. AV इज नथिंग बट व्हॉट? -10. हे लक्षात घ्या. जर मी हे इक्वेशन बेसिक इक्वेशन बरोबर कंपेअर केलं, विच इक्वेशन? दी आउटपुट इज 10 टाइम्स ऑफ इनपुट. काय सांगितले स्टेटमेंट मध्ये प्रॉब्लेमच्या? आउटपुट इज 10 टाइम्स ऑफ इनपुट. दॅट मीन्स वी आर गेटिंग VO इज इक्वल्स टू -10 इंटू व्हीन. वाय इट इज मायनस? बिकॉज इट इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. हे पण लक्षात घ्या. इथं मी मायनस का लिहिलाय? कारण हा इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, म्हणून मी इथं मायनस लिहिलाय. ओके, स्टेटमेंट मध्ये फक्त काय दिलंय? आउटपुट इज 10 टाइम्स ऑफ इनपुट. पण इथं आपण मायनस का लिहिला? बिकॉज इट इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. जर मायनस नाही लिहिला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. ओके, सो त्यामुळे इथं आपल्याला मायनस द्यावा लागतो. आणि ज्यावेळी मी हे बेसिक इक्वेशन बरोबर कंपेअर करणार, हे इक्वेशन बेसिक इक्वेशन काय? VO इज इक्वल्स टू AV इंटू व्हीन. सो दॅट मीन्स आय एम गेटिंग AV इज इक्वल्स टू -10. सिम्पली AV इज इक्वल्स टू काय मिळालं मला? -10 मिळालं. सो लुक हियर, देअरफॉर आता AV -10 असेल तर मी इझिली आता कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो? आर इन ची. कारण मला माहिती आहे दी गेन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर AV इज इक्वल्स टू -RF अपॉन काय असतं? आर इन असतं. AV इज इक्वल्स टू व्हॉट? -RF बाय आर इन. म्हणजे या व्हीओच्या इक्वेशनची आता गरज नाही मग. ओके, मला हेच सांगायचं होतं की गेन -10 कशी आली, त्यासाठी मी व्हीओचं इक्वेशन लिहिलं होतं. सो आता मी डायरेक्टली व्होल्टेज गेनचं इक्वेशन लिहिणार. -RF बाय आर इन. गेन किती आहे? -10 आहे. RF किती दिलाय? -10 के येणार इथं अपॉन आर इन. मायनस मायनस गेट कॅन्सल. सो 10 इज मुव्हिंग टुवर्ड्स, इक्वेशन रिअरेंज केलं, 10k अपॉन 10. So we are getting 1 kilo ohm. So Rin is equals to what? 1 kilo ohm. Very good Rohit. Rin is equals to 1 kilo ohm. 3 मार्क्स साठी भावना हा प्रॉब्लेम विचारला होता. काय प्रॉब्लेम आहे का बघा? याच्यामध्ये काही अवघड असं काय आहे का? It is very easy. If you know the two equations of inverting amplifier, then you can solve any example from this inverting amplifier. Which equations? Voltage gain equation and output equation. What is the voltage gain equation? AV is equals to -RF by Rin. And what is the output equation? VO is equals to AV into Vin. That means -RF by Rin into Vin. And then you should draw the circuit diagram. Okay, तुम्हाला सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे त्या प्रॉब्लेम मध्ये. सेम सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे, फक्त इथं या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. कुठल्या व्हॅल्यूज? तर लुक इट हियर, RF is equals to 10k पुट करायचं इथं. So I can write here directly 10k. RF is equals to 10k and Rin is equals to what? 1k, जे आपण फाइंड आउट केलं. So that is the circuit diagram for this problem. Is it clear? Same circuit diagram we can draw there.
and we can just put there the values of RF and RE. So all of you understood? It is clear to all of you?